मीच बांधला. पण शहाण्या बायका शक्यतो लोकात मालकाला काही बोलत नसतात, तिला बाईला शहाणी म्हणत असतात. घरातलं साखर तेल सगळं संपल्याच्या नंतर मालक घरातून पिशवी घ्यायच्या अगोदर सामानाच्या लिस्टीची चिठ्ठी हातात द्यावी, अन्यथा सांगावी साखर संपली, चहा पावडर संपली, डाळ संपली, तांदूळ संपलेत वगैरे वगैरे संपले, घरात सांगावं. हे शहाण्याबाईचं लक्षण असते. आणि मालकानं पिशी घेतल्यावर ध्यानात आहे का, साखरेच्या डब्याला इस्तू लागलाय, टिकला लावायला डाळ नाही, हो, तुळशीवर वतायला तांदूळ, तुळशीवर वतीत असतात का तांदूळ, असं सांगणारी शहाणी नाही, अतिशहाणी. आणि अशी ज्याला भेटली असेल त्याचं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलंय असं समजायचं. त्याचं नशीब तुर्कस्तानच्या पलीकडे झोपलंय असं समजायचं. हो, कारण कर्कशे संगतीन दुःख उदंड फजिती. देऊतले मालक सांगतात ज्याला बायको कर्कशा भेटली का त्याला सोन्याच्या बंगल्यात मसन वाटाय, आणि ज्याला बायको सात्विक भेटली का त्याला वनवासात पण स्वर्ग आहे. संसारातली गोडची व्याख्या, गोडची व्याख्या गोड असलं पाहिजे. अहो, पती आणि पत्नी संसार रूपी रथाची चाक आहेत. तुम्हाला एक माहिती आहे का, चाक जरी सरळ असले, आखरी फिरली ना गाडी कानी होत असती, आणि कान्या झालेल्या गाडीचे बैल वाटानं चलत आहेत आणि एक चाक पवळीहून चलत आहे, आणि तरी येडपट बैलालाच हाणायला. अरे सुंबे आहेस का काय तू, मारी तू का बैलाला कठाळ्या. अरे गाडी सोड, गाडीच्या दोन लांब धुरा असतात, त्याच्या वरची धुरा असती तिला डोंबाळं म्हणतात. ते सोडायचं, ढिलं करायचं, मग 4-4 बोटानं कानं काढायचं, आणि मग गाडीचं कानं काढ्या दोन्ही चाकं रस्त्याने येत असते. तरी सुंबळ्या तू बैलाला किती जरी मारलं सुंबळ्या, तुला अक्कल असावी रे बैला, लय बैलाला कळत नाही. आमच्या बैलाला चराट खाचा नाद होता आमदार साहेब, दोऱ्या खात होता आमचं बैल, एकच खात होतं बैल. दोरी खाऊन संध्याकाळी दुसऱ्याची मका खाऊन यायचं. आलंच पहाट घरानं बापा. ते माणूस तासा होता, हा बाबा इस्तू पहा पण त्याच्याकडं नाही पहा. ते म्हणलं हा बा बाळू महाराज आहेस म्हणून एकदा सोडून दिले. हो, मी महाराजन फाराज काय नसतो मोजीत. हो, उद्या का तू हा बैल आला का पाय. मी कीर्तनातला सांगायलो, असं म्हणलं मी त्याचेच दात त्याला खेळायला दिले असते ना. विठाला आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकती तुमची आहे का नाही. हे तुम्हाला राग येईन म्हणून माझ्यावर घेतलं, हे सगळं तुमचं दळायलो हे ध्यानात ठेवा ना. तुमचंच सांगायला लागलो तुम्ही. गड्याला सांगितलं नाना, गड्यानं बैलाला मारलं, 2-3 फोकाऱ्या हाणल्या. दुसरा बैल म्हणला जमलं का, लय चराट खाऊन मका खातो ना, कसे खपके भेटले. बैल लय शहाण होतं. बैलानं दुसऱ्या दिवशी त्याचं दाव खाल्लं, आणि मग याचं खाल्लं, आणि दोघं मका खाल गेले. लय बैल बैलाच्या नादानं कोण्या दुकानावर जाते. काही काय बैलाला जा वाटत नाही बरं का, पण काही बैलाच्या नादानं जाते. मला असं वाटतं अशा भंगिऱ्या बैलाच्या नादी नाही लागलं पाहिजे, अख्खा संसार उलथा होईन एका दिवशी. विठाला विठाला हुशार बाई, मंदोदरी फार हुशार होती. रावणाला एकांतात बोलायचं असल्यामुळं दास-दाशा ज्या वेळेला महालाच्या बाहेर जातात त्यावेळेला आतनं दरोजाला आमदार साहेब कडी लावते. आणि मंदोदरीनं रावणाला विचारलं, मालक एक बोलू, शेतू तुम्हीच बांधला का. मी बांधला. कसा बांधला. काय नाही, दगड हातात घेत होतो आणि दगडाला एकच म्हणायचो, तुला माझी शपथ आहे बुडशीन तर पाय. नाही नाही ते मग सांगू ना. रावण म्हणायचो आणि दगड पाण्यात टाकायचं. मंदोदरी हुशार होती. शक्यतो सात्विक बायका जास्त नादी लागत नाहीत, पण त्या ओळखीत येतात. एक जणांनी मिरच्याचं पोत आणलं 35 किलोचं वाळलेल्या. बायकोने विचारलं कसं आणलं. काय नाही म्हणलं, असे पैसे दिले ना असं आणलं. तर ती म्हणली 2 महिने झालं तुम्ही दहिले वाढायला लागले. हा पकडत का दहिले. वढून टाकलेल्या बिडीच्या दोंडकाला दहिले म्हणते. राहुल भाया तुम्हाला नसन कळत, पण उगा हसायले तुम्ही. आता
2 महिने झालं तुम्ही दहिले वाढायला लागले, 35 किलो मिरच्याचे पैसे कुठून? बरं इलेक्शन बी चालू नाही, कोणी तुम्हाला दिलं असलं तर ते म्हणला जाऊ दे ना मिरच्या. मग जाऊ द्याचा विषय नाही हो, पण मला तर कळू द्या ना कसं आणले. जाऊ दे तर्कातलं पडलेलं आणले म्हणजे प्रत्येक बाईला कळतं बरं शिंदे मामा, आपला नवरा किती पाण्यात आहे, किती तळ्यात आहे, किती टेकाड्यावर आहे, किती टिव्यावर बसलेला आहे, असं सगळं कळतं. पण कसं आहे, मायबापाचं नाव करण्यासाठी त्या अशा भंगिऱ्याला पण सांभाळीतात. इतकी पवित्र संस्कृती, इतकी पवित्र स्त्री या महाराष्ट्राच्या मातीतली. म्हणून तर जाघरी कुलस्त्रिया राज्य राणी व संपत्ती. म्हणून या देशाची सर्वात मोठी संपत्ती काय असेल तर तुम्ही आहात माझ्या माईंनो. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज 9 महिने तुमच्यातल्याच एका माऊलीनं पोटात ठेवले. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप तुमच्यातल्याच एका माऊलीनं 9 महिने पोटात ठेवले. 6 पातशाह्यापैकी 2 पातशाह्यानं 12 ज्योतिर्लिंगाचे कळस फोडले. 6 पातशाह्यापैकी 2 पातशाह्यानं 12 ज्योतिर्लिंगापैकी 2 पातशाह्यानं 12 ज्योतिर्लिंगाचे कळस फोडले. ह्या कळसाचा जीर्णोद्धार एका माऊलीनं केला. आज तिचं चित्र हातात भगवान शिवशंकराची पिंड म्हणून धरल्या जाते. ती देवी अहिल्याबाई होळकर सुद्धा तुमच्याच पोटात 9 महिने होती. मला सांगायचं, या भारतातल्या रत्नांना जन्म देणाऱ्या तुम्ही आहात. इतक्या मोठ्या आहात, तुम्ही चुका करायच्या नाही. भजन म्हणायचं असेल गाथ्यातले अभंग म्हणजे बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडच घसरून मेले, उलथी नाही व्हायचीच का? असं काही नाही म्हणायचं, काही बी नाही, काही बी नाही. गाथ्यातले अभंग घेतलं चांगलं आहे का नाही? आता सध्या महादेवाला पाणी घालायचं बऱ्यापैकी चालू आहे. शेवळले महादेव. हो. हा महादेव शेवळले नाही, त्याला सर्दी होणी म्हणजे बरं आहे. पण महादेवाला पाणी घालणं आजचं नाही ना. संत शिरोमणी नामदेवरायाचा पुरावा आहे. एक पसा पाणी एक बिलवदळ, एक पसा पाणी एक बिलवदळ. घरी गेले अभंग पहा, बघा सकल संत गाथा, त्याच्यात तुम्हाला सापडेल तो अभंग. 700 वर्षापूर्वी लिहिले अभंग. गाथ्यातले म्हणी जा माझ्या माईंनो, कुठले नाही म्हणायचे. पंढरी जाऊ प्रेमानं नाहू, झाला पंढरी संताचा मेळ, वाजे मृदंग टाळ वरी. नाही म्हणायचे, चुकीचे. आपण सुद्धा काही म्हणताना भ्यायचंय. राधा रंगानं दिसते छान, तिच्या येणीला गोंडे 2. ज्या राधेच्या अंगाची माती पंढरपुरातल्या मालकानं कपाळाला गंध म्हणून लावली नाना, तिला गोंडे लावायची काय गरज आहे? पप्याच्या माईला लावा, ती सुंदर दिसन ना. आपण आपल्या बायकोला गोंडे लावायचे, बादसिंग लावायचे, धमक असली तर दागिने आणायचे. राधेला गोंडे लावायची काय गरज आहे? नाही, चुकीचं म्हणायला पाहिजे, नाही म्हणायचं चुकीचं. अधिकार आहे तुम्हाला. तुम्ही तुमच्यात मात्र 5-25 बायकांचा ग्रुप करायचा, गाथा वाचवायचा, काकडा करायचा, तुम्ही तुमच्यात. इतकं मात्र लक्षात ठेवा, ही आचारसंहिता आहे. काय सांगू लागलो? कडी लावली मंदोदरीनं. एकांतात विचारलं, मालक प्रभू एक विचारू? शेतू तुम्ही बांधला? हो. माझ्या नावानं दगड पाण्यात टाकत होतो, दगड तरंगला. मंदोदरीनं सांगितलं, मालक मी आत्तापर्यंत तुमच्याशी पाणी ग्रहण केले. ज्या दिवशी आपल्या दोघाच्या मधातला अंतरपट सुटला आणि एका पात्रातली हळदी आपल्या दोघांच्या गालाला लागते, त्यावेळेला शरीर तुमच्या पायावर समर्पित केले, तुमच्या हृदयाला समर्पित केले. पण अंतःकरणाच्या देठापासून विचारते, मालक मला खरं सांगताल? खरंच तुमच्या नावानं दगड तरंगतात का? रावण म्हणला, दारी कोणी एका पाय? कोणीच नाही म्हणले, मी आधीच कडी लावलेली आहे. कसा बांधला शेतू? काय नाही ग मंदोदरी. दगड हातात घेतल्याच्यानंतर एकच दगडाला म्हणत होतो, तुला रामाची शपथ आहे, बुडशीन तर पाय. दृष्टांत संपला. रामाचं आणि रावणाचं भांडण किती असेल? अगा सभार्या हरंती येती जाये, अगा सभार्या भार्या हरयंती येती जाये, स्वेदान उच्छेदेती द्वंद्वहा. ज्याची पत्नी चोरून नेली त्या रामप्रभूला रावण किती वाईट असेल, आणि तरी शिरजोर रावण प्रभू रामचंद्राला वाईट समजत होता. किती मोठं द्वंद्व असेल. आणि इतकं मोठं कट्टर वैर असताना, एवढा कट्टर विरोध असताना आमदार साहेब
तरी पण प्रभू रामचंद्राचं विरोधकानं नाव जरी घेतलं तरी दगड तरंगत होता. इतकी ताकद. 9 मिनिटं शिल्लक आहेत. आपला एक पुरावा मांडतो. 2 लोकांच्या पापानं देशावर संकट येत असते. एक धर्मसत्तेतलं पाप आणि एक राजसत्तेतलं पाप. राग येऊ नका बरं का. एक आमच्यावर बी घेतलंय. धर्मसत्ता ज्या वेळेला विशुद्ध होत असते आणि आध्यात्मिक सत्तेत लोक देवाच्या नावाखाली पाप करतात त्यावेळेला देशावर संकट येत असते. मोठ्यांचा पुरावा सांगतोय. मोठ्यांचा. स्वर्गामध्ये तुमच्याकडे आपल्या सत्तेमध्ये मंत्रीपद असेल तर एक दिवा होता. इंद्राला एकट्याला 222 दिवे होते. 33 कोटी देवांचा राजा. 6 पापापैकी एका पापानं अमृत खराब झालं. 6 पापापैकी एका पापाने अमृत खराब झालं. हे अमृत शुद्ध करण्यासाठी नाना 124 यज्ञ करावं लागले. 123 यज्ञ कोणालाही करता येतात. 24वा यज्ञ करण्यासाठी मुलगी लागते. जयंतीचं लग्न केलं आणि जयंतीच्या लग्नातला 124वा पैठणी भाऊ तो यज्ञ केला आणि तो यज्ञ झाल्याच्या नंतर तरी पण अमृत शुद्ध नाही झालं. पावसाळ्यात आमदार साहेब वड्याला जितकं पाणी वाहतं का तितकं यज्ञात टाकलं पण अमृत नाही शुद्ध झालं. शेवटी एक व्यक्ती आली. मी प्रचलित म्हणून नारद सांगत असतो पण त्या जागेवर दुसरी व्यक्ती नाना. ती दुसरी व्यक्ती इंद्राकडे आली. नारदांना नमस्कार केला आणि त्या व्यक्तीनं नारदांना सांगितलं तुम्ही मोठे आहात भजनाच्या परंपरेला. नारद तुंबर सांब गायन करी. सांब म्हणजे भगवान शिवशंकर. नारद हे भजन परंपरेतले लोक आहे. भजन यांनी सुरू केले ना. भजन ही परंपरा शंकराची. मृदंग हे वाद्य भगवान शंकरांनी वारकरी संप्रदायात आरक्षित केलं. भगवान शिवशंकरांचं आरक्षित. या संप्रदायाची स्थापना एका जनार्दनी वैष्णव आणि शिरोमणी महादेव भगवान शिवशंकरानेच वारकरी संप्रदायाची स्थापना केली. वारी सुद्धा त्यांचीच परंपरा आहे. सगळ्या गोष्टी शंकराच्याच आहेत. अशा भजन परंपरेतले नारदा तुम्ही आहात. तुम्हाला एक विनंती करतो. इंद्राच्या नगरीतलं खराब झालेलं अमृत शुद्ध करण्यासाठी रामनामाची अत्यंत गरज आहे. रामकृष्ण नामाची अत्यंत गरज आहे. आता वरी रामकृष्ण नाम कोणीच घेत नव्हतं ना. वरी कोणीच घेत नव्हतं. मग करावं काय. आता रामकृष्ण नामाचं भजन करणारी कोण व्यक्ती आहे तर मृत्यूलोकामध्ये जम्बूद्वीप नावाचं द्वीप आहे. तिथं मंगळवेढा नावाचं गाव आहे. त्या मंगळवेढा नावाच्या गावामध्ये चोखोबा नावाचे संत येतं आणि त्यांच्याकडे जा अमृत शुद्ध करण्याची ताकद. इंद्र खाली आला त्यावेळेला चोखोबाराय मंगळवेढ्याला नव्हते. चोखोबाराय कर्नाटकमध्ये होते. आसारामप्पा कर्नाटकमध्ये आमदार साहेब एका श्रीमंत माणसाच्या वानवाळा घेऊन गेलते. कारण गरीब माणसं काम सांगायचे ना. चोखोबाराय गरीब होते. चोखा जी मालक ह्या भैमुगाच्या शेंगा आमची मुलगी कर्नाटकमध्ये दिलेली तिला ही गोणी घेऊन जाय. आता आमचा आंबा उतरलाय. ही आंब्याची डाल आमच्या मुलीला घेऊन जा. असं हे कामं करायचे. तो कर्नाटकमध्ये इंद्राने चोखोबारायला पाहिलं आणि तिथं सांगितलं माझं एक काम आहे. चोखोबारायने सांगितलं स्थान महात्मे महाराज मी ज्या दिवशी पंढरपुरात जातो त्याच दिवशी बाकीची कामं करता मला इथे एरवी करता येत नाही. स्थानाचं महत्त्व किती झालं. चला विषयांतर नको अलीकडे येतोय. आणि एके दिवशी चोखोबाराय समय चंद्रभागेच्या तीरावर एक लिंबाचं झाड होतं त्याच्या खाली भजन करायचे. इंद्र असे सावकाश आले अलगद आले आणि इंद्र 33 कोटी देवाचा राजा लिंबाच्या फांदीवर बसला. 5 प्रकारचं अमृत आणि 33 कोटी देवाचा राजा लिंबाच्या झाडावर बसला. त्या दिवसपासून लिंबाचं झाड लक्ष्मीमध्ये रूपांतर झालं. म्हणून लिंबाचं झाड आणि पिंपळ एकत्रित जर आले तर लक्ष्मी नारायण म्हणून त्याला दिवा लावत असतात. वृक्षा माझी आश्वस्तू ही भूती सांगितल्या आळंदीतल्या मालकांनी. तर पिंपळ हे भगवान विष्णूचं अधिष्ठान आणि लिंबाचं झाड हे लक्ष्मीचं अधिष्ठान. पण दोन्ही एकत्रित आले तर लक्ष्मी नारायण. म्हणून आषाढ महिन्यामध्ये लक्ष्मी देवीला पाण्याच्या तांब्यात लिंबाचा डाखळा न्यायची पद्धत होती. आषाढ महिन्यामध्ये लिंबाचा डाखळा पाण्याच्या तांब्यात न्यायचा. देवीचं दर्शन घ्यायचं. एका वाटीमध्ये घुगऱ्या शिजवायच्या. त्या घुगऱ्या खायच्या आणि त्या लिंबाचा डाखळा ज्या तांब्यात टेकला त्या तांब्यातलं तीर्थ प्यायचं. जीवनभर त्वचेचे रोग होत नव्हते. पण कालांतरानं काही भंगिरी आहे ना त्या देवीला ढवळे लिंब न्यायला सांगितले आणि त्या लक्ष्मी देवीचं रूपांतर मर्यादित केलं. कारण बदल करणारी बऱ्यापैकी आपल्याकडं अशी काही एक जात आहे. ही चारवाकानी पाळलेली जात ही बदल करत असते. बदल 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 करत असते. लक्ष्मीचा अधिष्ठान आहे लिंबामध्ये. फार मोठी ताकद. त्या लिंबाच्या झाडावर इंद्राने चोखोबारायचं भजन ऐकलं. आमदार साहेब मला वाचवायचं जास्त नाद आहे. मी आतापर्यंत वाचिणारी 2 लोक महाराष्ट्रात ऐकली. एक पाहिली एक ऐकली. वैकुंठवासी माधव महाराज मगर सूरजखेडकर पुराणातले बादशाह
आणि वैकुंठवासी धर्मभास्कर वक्ते बाबा यांनाही वाचवायचा खूप छंद, खूप खूप खूप. आणि ह्या लोकांचं ऐकून मला असं वाटतं आपणही किती 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 पण वाचत राहा. एखाद्या वेळेस मला कोणाच्या पुढे बसायला भेटत नसेल, मी आत्तापर्यंत कोणाकडे एक सेकंदभर शिकायला गेलो नाही, इतकंही मी मान्य करीन, पण मला वाचण्याचा जास्त छंद आहे. 2 मिनिटं भजन ऐकलं असेल रामकृष्ण नामाचं. झाकण उघड्याबरोबर त्याच्यातून सुगंध आला, दुसरं उघड सुगंध आला, तिसरं उघड सुगंध आला, चौथं उघड सुगंध आला, आणि 4 उघड्या सुगंध आल्यावर लक्षात आलं 5वं तर शुद्धच झालं असेल. इतका लागवे केला इंद्रानं, इंद्र मग स्वर्गात निघून गेला, अमरपुरीत निघून गेला. तिथे गेल्यावर नाना एकच अमृत अशुद्ध राहिलं काका, जे अमृत तृष्णा जाय हितार्थायाम शुद्धा निवारण हितार्थाया यश शुद्धोदका तृष्णा जाय हितार्थायाम नैवो शुद्धोदका. भूक भागायचं अमृत शुद्ध झालं आमदार साहेब, पण तहान भागवायचं अमृत मात्र शुद्ध नाही झालं. आणि मग इंद्राच्या डोक्याला घाम आला, एक अमृत शुद्ध राहिलं. तर नारदानं त्या वारकऱ्याला विचारलं, त्या साधूला, त्या साधूचं नाव शोधा ना मोबाईलवर, शोधा तुम्हाला एकूण एकाची शपथ आहे, शोधा ते नाव शोधा, बघा ग्रंथ बघा, काय चॅटिंग करता, काल कुठे गेलता, तो मसनात गेलता, उद्या तुला नेणार आहे काय 2-2 वाजता 2-2 वाजता. आणि कोणाचं काही बी कोणाला शुभेच्छा. मला एक जणांनी कीर्तनानं नेलं वाढदिवसाचं त्याचं कीर्तन आटपलं, पण त्याचं वर्णन केल्यावर कीर्तनातला एकही माणूस अशी प्रतिक्रिया गोड देत नव्हता. मी म्हणलं नेमकं आपलं सांगण्यात हुकायलंय का काय व्हायला लागलंय. मग कीर्तन आटपलं, त्यानं बुका गिका नारळ गिरळ काय द्यायचं ते दिलं, त्याची काशी झाली ना आमची केली त्यानं. आणि मग जाता एक जण म्हणला, महाराज या ना 2 मिनटं या. हे जसं त्या शिंदे काकानं कसं आम्हाला नेलं तर तिथं वरुडीला जेवायला तसं बोलिलं, तर मी आणलं एक बोलू का. कीर्तनात तुम्ही एरविले प्रसन्न, आज काय सांगायचं महाराज, तुम्ही अशा माणसाची स्तुती करू लागले, आम्ही पावसाळ्यात आमच्या वाट्यावर कुत्र्याला बसू देतो, पण त्याला कधी बसू देत नाहीत, आणि त्याची तुम्ही कीर्तनात स्तुती केली. मी म्हणलं झालं काय नाही म्हणलं महाराज, ते 4-5व्या दिवशी कोणाच्याही कोठ्यातला बोकड्या न ओरडता चोरीत आहे. आणि म्हणलं यानं बोकड्या धोड्या कसं काय ओरडत नाही, काय नाही म्हणले, गेल्याबरोबर जिबीला काटा टोचित आहे बोकड्याच्या, ना असा बोकड्या चोर. आणि त्याच्या वाढदिवसाला आमचं कीर्तन. मग झालं नाही, माझं नाही झालं, पण ज्याचं झालंय त्याचं तरी नाव कशाला कीर्तनात दळू मी, आहे का नाही. कधी कधी अशा गोष्टी. त्या साधूने विचारलं, देवर्षी इंद्राला आपलं नारदाला विचारलं, नेमकं काय नारद. काही नाही म्हणे, 4 अमृत शुद्ध झाले आणि एक नाही, एकच विचारा इंद्राला. काय विचारा सांगितलं. आणि मग नारद गेले म्हणले, 33 कोटी देवाचे राजे इंद्र महाराज, चोखोबरायच्या भजनात तुम्ही कुठं बसले होते. काय नाही म्हणले, ते खाली भजन करीत होते, मी फांदीवर बसलो होतो. चोखोबराय शूद्राच्या कुळातले होते. वारकरी संप्रदायात जातीचा संबंध नाही. हो का उत्तम चांडाळ, त्याचे पायी माझे कपाळ. कबीर मोमीन लतिपा मुसलमान, सेना नावी जाण विष्णुदास. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय तो ऐसा वेद शास्त्री. पंढरीचे वारकरी त्यांचे पाय माझे श्री. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. वैष्णव चांभार धन्य त्याची माता. बाळे नारी नर आधी वेशाही, बाळे नारी नर आधी वेशाही. क्या बात है. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र, चांडाळा ही अधिकार. बाळे नारी नर आधी करोनी वेशाही, बाळे नारी नर आधी करोनी वेशाही, बाळे नारी नर आधी करोनी वेशाही, बाळे नारी नर आधी करोनी वेशाही. ब्राह्मण क्षत्रिय वैश्य शूद्र चांडाळ बाळे नारी नर आधी करोनी वेशाई. याच्याही पलीकडचा एक पुरावा सांगतो तुम्हाला. खटरनाक. हा याच्याही पलीकडचा. टोलनाक्यावर टाळ्या वाजित ते कोण्या पंथातले. कोण्या पंथातले. तृतीय. या तृतीय पंथातल्या एका व्यक्तीनं जीवनभर मरुस्तर भजन केलं. मरुस्तर
त्याची पोचपावती सांगू आमदार साहेब, भारतात नव्हे भारताच्या बाहेर जर वारकरी गेला असेल आणि त्याला काकडा करायचा असेल तर त्याचं नाव घ्यावंच लागतंय. कान्होपात्रा खोदू पिंजारी तो दादू भजनिया भेदू हरीचे पायी. म्हणजे तृतीय पंथातल्या माणसानं सुद्धा भजन केल्या सकाळच्या काकड्याच्या यादीत त्याचं नाव येतंय. इतका संप्रदाय मोठा आहे. हा कोणाच्या बापाची जहागिरी नाही. उत्तम कुळी जन्म आणि क्रियामंगळ. मालक म्हणले उत्तम कुळात जन्म झालाय आणि क्रियामंगळ बुडविले कुळ उभयता. अख्ख्या कुळाला मातीत घालतो. काय करत त्याचं उत्तम कुळ आहे त्याला करत नाही. इथं संप्रदायात जात नाही. नारदानं समोरच्या वारकऱ्यानं केलेल्या प्रश्नासारखं उत्तर 222 लाल दिवे ज्याच्या गाडीला येतं अशा मंत्र्याला विचारलं, महाराज तुम्ही लिंबाच्या फांदीवर बसून भजन ऐकलं, 4 आमरस शुद्ध झाले, 1 झालं नाही. तुम्ही 124 यज्ञ केले, एकही आमरस शुद्ध झालं नाही. आणि ज्यानं 2 मिनिटाच्या भजनात तुमचं आमरस शुद्ध केले त्याच्या पाया पडायला काय तुमच्या मानाला वेडिंग झाली का? चुकलं गडे म्हणले, दर्शन घ्यायचं राहिले. काय होतंय आता ते तर काय आमच्यासारखे महाराज नव्हते चोखोबर आहे. पाकिट देईन, नारळ देईन, कपडे देईन, शाल देईन, हार घेईन, त्याचे नव्हते ना. मग नारदानं सांगितलं निदान पायात पडायचं ना. वरून टरकायला तार अडकत होते. किती मिनिटं बाकी आहेत? 3च मिनिटं शिल्लक आहेत. वेळेस संपतो, ताण घेऊ नका. हा बरं सांगू. हो हो सांगू. तर ते वरून वायर जाल गेलं तर मग ऊसाच्या ट्रकला अडकू लागलं, कापसाच्या गाठीला अडकू लागलं. आता तुमच्यासारख्या लोकांनं जिल्हा परिषदला निरोप केला. काय जिल्हा परिषद बँड शिका असते मला काय तितकं कळत नाही. आपल्याला हे कळतंय ना, बाकी काय करायचं. हो नका का राजकळण कळ. आमचा मित्र चांगलं गात होता आणि ते म्हणलं मला सरपंच व्हायचं. म्हणलं येडपट काय तू. आणि नको म्हणलं तू चांगलं गात वार दिवसभर फवारा घेतल्यावर 500 देते. फवारा कळतो ना तुम्हाला? दिवसभर फवारा, ते बी कुच्या इंजनचा नाही. मस्त पाय पडून नारळ भेटतो. तू कशाला याच्यात पडा. तुला मोह खपतच नाही म्हणला. तुला वाटतंय मी वरी जाऊन 3.5 एकर जमीन इकली, सगळ्या शेळ्या इकल्या, म्हशी इकल्या, गायी इकल्या, आता नाशिकला खडे कांदिते. ते आमचा मित्र. एवढं नका हसू, तुमच्यात बी लय पोटकिडे घुसलेले इथं. आमच्यावर घेतल्यावर लय खसखस पिकती. तुम्ही काय तुकाराम महाराजाचे चुलते आहेत का? तुमचे तर चेहरे पाहिल्यावर कळत आहे तुम्ही किती बांधव करणार आहेत. विठाला विठाला ते काय 82ला असेल काय असेल निरोप केला तर मग त्यांनी ते लगेच बजेट टाकलं आणि म्हणले वरची तार अंडरग्राऊंड घालायची, खालून खालून पेटणे भाऊ. आणि मग तिला ते 6 पाईप 20 फुटाचे किती झाले इसक 120 फूट अंतर. मग ती JCB आणली. बजेट आला असेल ना. ती JCB आली, ते चरख आणला. नाना त्या पायपाला सुलोचन लावून पाईप जोडले, पाईप गाडून टाकले. तेव्हा इंजिनियरची उतरली होती. आणि मग इंजिनियर म्हणला अरे आपलं वायर वावायचं राहिलं ना. आणि बजेट तर गेलं पार्टीत संपून. हे उकरलं काही बुजलं काही, त्याच्यातच बजेट गेलं उडून. मग आता करावं काय? आता जर वरिष्ठ अधिकारी आला तर इंजिनियरची नोकरी राहते का? राहते कधी? बाकीचे तपासायला आलेले ते हायकर शेष्टीचे का नाही त्याची. वा बगळे बागलात घेऊनच निघाले ना हे. एक शेतकरी नेमकीच लाईन गेली ती. खोरं आपलं माल्यावर टेकलं, जांभळी खाली आलं, बसलं, भाकरीची वाट पाहू लागलं. नातू भाकर घेऊन येणार होता. हे साहेब लोक पाहिले, घाम पुसू लागले. तर म्हणले साहेब काय बस बस बस. धोत्रावर होतं ना ते. धोत्रावाल्याला येड्यावानीच समजित तो माणूस. हो मी पहिल्यानं एसटीने फिरायचो तर माझ्यासोबत एक पोरग होतं नाना. नेमक्यात तवा जीनच्या पॅन्टी आल्या. हे काय लय दिवसाच्या पॅन्टी नाहीत, आता आल्या जीनच्या पॅन्ट. जीनची पॅन्ट, कटचं शर्ट आणि ते माही पिशवी घ्यायला होतं. आणि 7 रुपये तिकीट होतं, 50ची नोट होती. मी कंडक्टर साहेबाला म्हणलं साहेब 2 तिकीट द्या. काय कळतं का हो मामा तुम्हाला? धोत्रामुळं मला मामा म्हणलं ना ते. हो आणि कंडक्टरपेक्षा मी कमी वयाचा होतो ना, पण ते धोत्रामुळे घोळ झाला ना सगळा. होता असतो धोत्रामुळं असं. आमच्या घरी बी अशी पंचायत झाली. आमचे सासरे आजारी पडले ना, आम्ही मग भेटून निघालो. तर मग नदी आडवी दोन्ही गावाच्या मधात आम्ही 2 जण होतो. पिशवी तर माझ्याजवळच होती ना.
एवढे नका हसून. तुमच्या कोणाजवळ असतात हा? तुम्ही कशा दातात धरतात का? तुमचे तर बोट दिसायलेत ना किती किती उघडलेत. म्हणजे दुसऱ्यावर घेतले की दुसऱ्याची वळ हे पेटल्या माणसं बिड्या पेटवायला तयार येते. आणि ती बयाल. आणि अजून बी लक्षात घ्या, मुंग्या शिस्तीत असतात बरं का. शिस्तीच्या बाहेर असतात ते मुंगळे. बसताना पण कशा बसल्यात बघा ना मुंग्या. मुंगळे मंडपाच्या बाहेर गारव्यात. हो, सुधरत नसतं मुंगळ्याचं. बया का नाही, त्या कुठं कुठं जात्याल, डोक्यावर पाण्याची घागर असली तरी विचारत्याल काल कोणाच्या भुईमुगाला गेलतीस ग, आणि मान वाकली वाजानं. पण नाद असतो मुंग्या बोलत्यात. तिनं धुना